मुंबई पुण्यातली विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय आणि मुंबई आणि पुण्यामध्ये जागोजागी आमचे सगळे प्रतिनिधी उपस्थित आहेत जे आपल्याला या विसर्जन मिरवणुकीबद्दल सांगतायत। आणि आता आपल्या सोबत आहे अक्षय कुडकेलवार जो आहे श्रॉफ बिल्डिंग या ठिकाणी ज्या ठिकाणी चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी पुढे जातोय, तर गिरगाव चौपाटीवरती ऋत्विक भालेकर आणि पुण्यातल्या अलका चौकात भक्ती बिसुरे आमची प्रतिनिधी आहे। अक्षयकडे आधी जाऊयात। अक्षय, श्रॉफ बिल्डिंगच्या समोरून बाप्पा जाताना पाहायला मिळतात, कशी सुरू आहे विसर्जन मिरवणूक? त्या अवघ्या लालबागच्या राजाचं या ठिकाणी आगमन होत आहे। प्राजक्ता आता मुंबईच्या चिंचपोकळीतला मानाचा असा गणपती चिंतामणी गणपती गेला आहे। मुंबईमध्ये अतिशय उत्साहात सकाळपासून आपण बघतो पाऊस आहे, मात्र पावसात सुद्धा अतिशय उत्साहात या ठिकाणी गणरायाला निरोप दिला जातो। यावर्षीचा ही जे दृश्य आपण बघू शकतो चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 97वं वर्ष आहे आणि या पाठोपाठ आपण जर दुसरीकडे बघितलं तर थोड्याच वेळात या ठिकाणी लालबागच्या राजाचं सुद्धा आगमन होईल। 5 वेळा या ठिकाणी या मानाच्या गणपतीवरती पुष्पवृष्टी केली जाते। अतिशय उत्साहात या ठिकाणी अथर्व शीर्षक आणि गणरायाच्या आरती केली जाते आणि नंतर गणरायाला या ठिकाणी पुढे सरकवलं जातं। आता या ठिकाणवरनं चिंतामणी गेलेला आहे। थोड्याच वेळात आपण ही जर गर्दी बघितली तर ही जी गर्दी आहे मुंबईच्या लालबाग परिसरातील नवसाला पावणारा लालबागच्या राजासाठी आहे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी मुंबईचा नवसाला पावणारा लालबागचा राजा येईल। या ठिकाणी आपण बघू शकतो लालबागच्या राजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या अमूल्य वस्तूंची आपण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। लालबागचा राजा या ठिकाणी आल्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभं राहून या लालबागच्या राजाला नतमस्तक व्हायचंय। कुणी इतर जाण्याचा प्रयत्न करू नका। लालबागच्या राजाची मिरवणूक या ठिकाणी प्रस्थान झाल्यानंतर अक्षय, तू आपल्याबरोबर राहाच, आपण पुण्याला जाऊयात। अलका चौकामध्ये आपली प्रतिनिधी भक्ती बिसुरे आहे। भक्ती, पुण्यातलं वातावरण काय म्हणतंय? अलका चौकात आतापर्यंत मानाचे कोणकोणते गणपती आले, कोणाकोणाचं विसर्जन झालंय? प्राजक्ता, कसबा गणपती जो पुण्यातला मानाचा पहिला गणपती आहे त्याचं विसर्जन झालेलं आहे आणि आता तांबडी जोगेश्वरीचा जो मानाचा दुसरा गणपती आहे तो विसर्जनाच्या दिशेनं मार्गस्थ झालेला आहे। तिसरा गणपती जो आहे गुरुजी तालीमचा गणपती, त्या गणपतीची आता अलकाच्या चौकामध्ये खरं तर प्रतीक्षा आहे। ही सगळी गर्दी जी आहे ही मानाच्या सगळ्या गणपतींना बघायला जमलेली आहे। राज्यभरातून कदाचित देशाच्याही कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे गणेश भक्त जे आहेत जे अलकाच्या चौकामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक बघायला म्हणून जमलेले आहेत आणि या सगळ्या गर्दीला आता यानंतर गुरुजी तालीमचा जो तिसरा मानाचा गणपती आहे त्याची प्रतीक्षा आहे। आपल्याला माहिती आहे गुरुजी तालीमचा जो गणपती आहे त्याचा रथ अतिशय सुंदर असतो आणि त्याचबरोबर गुलाल उधळणारं एकमेव मंडळ पुण्यातलं मानाचे जे गणपती आहेत त्यातलं एकमेव मंडळ जे गुलाल उधळतं त्यांच्या संपूर्ण मिरवणुकीमध्ये, तो गुरुजी तालीमचा गणपती जो आहे त्याची आता इथे अलकाच्या चौकामध्ये प्रतीक्षा आहे। प्राजक्ता।